खरं तर 7 दिवसापासून तुम्ही बघितलं असेल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, सगळ्यांना माहिती आहे मोर्चा आहे. आयुक्तांना इकडे थांबणं होतं, त्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री विश्वजित कदम साहेब इकडे आले होते. ते या ठिकाणी नाही आहेत. एवढे बघाल आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक आली, तरी सुद्धा त्यांना साधं वेळ नाहीये त्यांना निवेदन घ्यायला. त्यासाठी डॉक्टर विश्वजित कदम साहेब महाराष्ट्राचे माजी मंत्री यांनी निषेध केलेला आयुक्तांचा आणि ते इकडून निघून गेलेले आहेत. आमची अपेक्षा होती मॅडम आपण खाली यावं. आपल्या सगळ्या गोष्टी आम्ही कुठे उलट सगळ्यांना तुम्हाला शिक्षणाला बोलवून आमच्या सगळ्या सिस्टम ऐका मॅडम, मी सांगतो तुम्हाला. माझा पहिला मेल जो आहे तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयुक्तांना दिला. साहेब तुमच्या साक्षीने सांगतो, तुम्ही आधी इकडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपॉइंटमेंट मागितली, त्याच्यानंतर 17 तारखेला परत मागितली, आम्ही 28 तारखेला परत मागितली, परत पहिल्या आठवड्यात 4 मेल आहेत माझे. आयुक्तांचा कोण असेल ना ऑफिसचा जो कर्मचारी त्याला विचारा. 4 मेल केलेले आहेत. मी फोन केले, इकडे आलो, प्रत्यक्ष भेट पाहिजे सांगितलं, तरी सुद्धा आम्हाला भेट नव्हती दिली. मी स्वतः मॅडम माझी एक विनंती अशी होती की आमच्या पक्षाकडून आम्ही एका तास थांबायला तयार आहोत. आयुक्त जर आले समोर समोर चर्चा होऊन मीटिंग आहे निवड होती, आता काय आपण निवेदन घेणार, पुढे काय होणार नाही. निवेदन घेतल्यानंतर काही होणार बघा मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, डोले मॅडमने आम्हाला खूप मदत केली कोविडमध्ये. मॅडम कोविडमध्ये परिस्थिती कायम होती, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नवीन आले होते महानगरपालिकेत. सगळ्यात जास्त तुम्ही मला मदत केली, तुम्हाला माहिती आहे माझा फॉलोअप तुमच्याकडे होता. किती लढत होतो आपण लोकांसाठी, तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, नाही आता सांगा, आता पण परिस्थिती आहे तशीच आहे. उद्या जर कोविड साठी परत परिस्थिती झाली तर कोण जबाबदार आहे त्याला? मला फक्त एवढं सांगा कौशिक साहेब, आपण अडचणी सोडवण्यासाठी आता आपल्या आयुक्त आहेत, एमओएच आहेत, आमचे डॉक्टर आहेत, तुम्ही सांगा अडचणी काय आहेत. अडचणी सांगतो आणि अडचणी नाही सोडवलं तर किती अडचणच सांगतो मॅडम. कोविड सारखी परिस्थिती जर पुन्हा झाली तर आपली आरोग्य व्यवस्था सक्षम आहे का अपेक्षा सांगा निकेत दादा. मी सगळं सांगतो तुम्हाला. कौशिक साहेब मुद्दे सांगा, आपण मुद्द्यावर येऊया. मी सगळं सांगतो तुमच्या निवेदनामध्ये माझी एक विनंती राहील, आम्ही ज्या सूचना म्हणतो तुम्ही स्टेनो बोलवा आणि आम्हाला या मी स्वतः स्टेनो नाही, मी लिहिते ना. आम्हाला मिनिट्स द्यायला गेला तुम्हाला आजच्या मीटिंगचे. तुम्ही सांगा, मी लिहिते की तुमच्या माझ्याकडे काय नाही ना. ऐका, आजच्या मीटिंगचे आम्हाला मिनिट्स लागतील. तुम्ही पहिला याचं उत्तर द्या. नाही ऐका ना, आपल्या निवेदनामध्ये आम्ही सगळं वाचलं. मी सांगतो ना, तुम्ही सांगा की तुमच्या सूचना मी ऐका. फोर्टिसचं मी सांगतो तुम्हाला. फोर्टिसचं 10% विषय तुम्हाला माहिती आहे. कोर्टामध्ये विषय पेंडिंग आहे कधीपासून तुम्हाला पण माहिती आहे. मुंडे साहेबांनी करार रद्द करावा असं सांगितलं होतं. बांगर साहेबांनी देखील नोटीस काढली होती. आजपर्यंत विधी विभागाने काय केलं, आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. किती वेळा कोर्टात आम्ही माहितीचा अधिकार पण टाकलाय, आम्हाला देत नाहीत माहिती. ते आम्ही अग्रीमेंटचा कॉपी भेटलेली आहे, पण त्यांनी माहिती मागितली. आम्ही विधी विभागाने काय केलं आजपर्यंत सांगावं आम्हाला, प्रश्नाचं उत्तर द्यावं तुम्ही. बाकी त्या ठिकाणी कॉपरेशन बघा आम्ही निवेदनामध्ये आपलं एकच मिनिट अनिकेत दादा, की अपुरी औषध सामग्री, अपुरी वैद्यकीय उपकरणे आणि निष्णात डॉक्टरांचा अभाव, हे 3 मुद्दे आपल्या निवेदनामध्ये आहेत. मॅडम एकच नाही मॅडम, पुढे वाचा. एक निवेदन दे रे. करार रद्द करा आणि पालिके अखेरीस घ्या त्यांना, कारण लोकांना बेड भेटत नाही. बेडसाठी काय आता ते आपला 10% ऐका ना, ऐका मॅडम, 10%चा कोटा मी तुम्हाला सांगतो. माहितीचा अधिकार भेटलाय जवळपास कोविडच्या काळामध्ये समजू शकतो. 155 लोकांना तुम्ही भेट दिली, त्याच्यानंतर जे 600 लोकांना भेट दिले, 200चा जो कोटा होता तो का पूर्ण नाही झाला? पुढच्या बांगर साहेबांनी नोटीस काढली होती, तुम्ही बॅकलॉग भरून काढा, तरी सुद्धा त्यांनी बॅकलॉग नाही भरून काढला. नाही बघतो, हेच उत्तर आहेत आम्हाला. बघतो, आयुक्त पण तेच बघतो. अशी उत्तर जर अपेक्षित असतील तर मग काय उपयोग? मग तो जॉईन होते, एंजिओप्लास्टी झालेली आहे आबाईची, तो काहीतरी 20 तारखेला जॉईन होणार आहे. आपण मॅडम जवाजाला का माहिती नाही का 800 बेड आहेत आपले, मिळतात का? 200 मिळतात वर्षाला. फोन सुद्धा उचलत नाही. मग 800 बेडचं आपल्याला असताना तुम्ही कुठं आम्हाला देता 800 बेड? सांगा ना आम्हाला. नागरिकांना कुठं तुम्ही 800 बेड देता? आपला जो 200 देता. तुमचा करार काय झालेला नाही, पूर्वीच्या करारानुसार 800 बेड मिळाला पाहिजे. आरटीआय मधून आम्हाला माहिती घेतली आम्ही, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला नागरिकांना किती जेमतेम 200-250 देता. मग बाकीचे बेड कुठे गेले? बाकीचे बेड का नाही मिळत? मग 15-15 दिवस वेटिंगला. हार्टचा एखादा पेशंट आला का तो मेल्यानंतर जो लास्ट ट्रीटमेंटला असतो त्यावेळेला त्याला बेड भेटत नाहीये. इथे अनिता मानवतकर आहेत का मॅडम? यांच्या प्रभागातली एक महिला आहे कुसुम शंकर मानवतकर, तिचं नाव लिहून घ्या तुम्ही. का एक्सपायर झाली ना, आता मागच्याच आठवड्यात एक्सपायर झाली ऐरोलीच्या. तिला डायलिसिस वर होती, तिला फक्त ॲम्ब्युलन्स तिला घेऊन जायचं होतं वाशीला किंवा सायनला. तिला ॲम्ब्युलन्स भेटली नाही म्हणून ती एक्सपायर झाली दुसऱ्या दिवशी. तुम्ही लिहून घ्या.
तुम्ही चौकशी करा ती काय एक्सपायर झाली ठीक आहे. आणि संबंधित डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे मॅडम या संबंधी. दुसरं, आपले शहरामध्ये 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत मॅडम. बरोबर. हो. ठीक आहे. त्या ठिकाणी आमची मागणी होती की 2-3 वाजता जे आहेत ते डॉक्टर तिथे नसतात. तुम्ही प्रत्यक्ष आयुक्तांनाही बोललो होतो की तुम्ही व्हिजिट करा, तिकडे डॉक्टर नसतात, 2-3 वाजता ते निघून जातात. आपल्या ड्युटी आवर्स काय? 3:30 वाजेपर्यंत. हे आम्ही वाढवण्यासाठी पण आपले ड्युटी आवर्स जर सकाळी 8 ला आले तर 8 ते 3 असेच आहेत ना? नंतर त्या नागरी आरोग्य केंद्राचा काय उपयोग मॅडम? मॅडम, एखादा पेशंटला जर इमर्जन्सी असेल तर नागरी आरोग्य केंद्राचा काय उपयोग? मग आम्ही आयुक्तांना मागणी केली होती की हे 24 तास नागरी आरोग्य केंद्र खुले राहिले पाहिजे, अशी मागणी केली होती आपण. आणि त्या ठिकाणी ओपीडी देखील सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती. ओपीडी तर 3 पर्यंत असेलच ना? 3 नाही, 1 वाजेपर्यंत ओपीडी असते. हो. नंतर मग त्याच्या विजिट्स असतात. अच्छा. असं असते. आणि नागरी आरोग्य केंद्र हे दुपारपर्यंत चालू असते हा, म्हणजे मॅडम. तो नॉर्म सगळीकडेच तसा आहे. नॉर्म आहे, आमची मागणी आहे ती. अहो, कारण बोलण्यात एखाद्या- बदला नाही, मी विचारते की नॉर्म्स जनरली सूचना आहेत या ठीक आहे. लोकांनी मॅडम आम्हाला सूचना सूचना तशी. दिल्या. तर घराच्या जवळपास जर आपल्या आहे नागरी आरोग्य केंद्र, जर एखाद्याला अटॅक आला काय आला तर त्याला तात्काळ आपण सुविधा देऊ शकतो तिथे. आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेवढं मोठं, का नाही देऊ शकत? मला सांगा, कोविडच्या जर आधी जर तुम्ही जर केलीस ना सुधारणा, आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलची गरज नसती लागली बिलकुल. एवढे सुसज्ज आपले हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपलं तयार आहे. आता दिघ्याला तुम्ही एमसीएच एक नवीन तयार करणार आहात, तिकडे आपले जवळ डॉक्टर्स आहेत का? आपण विचार केला का या गोष्टीचा? सांगा मला तुम्ही. मॅडम अजून ते फाउंडेशन लेवललाच आहे. फाउंडेशन लेवलला असलं तरी तिथे सुविधा डॉक्टर्स तुम्ही आहे का? तुम्ही अरेंजमेंट केले का? आहे तेच तुम्ही ठिकाणी आपले नाही आहेत डॉक्टर्स. आता मॅडम तुम्ही तसं बघितलं तर आता आपले वाशी आणि ऐरोली किती वर्ष बंद होते? हॉस्पिटल आहे. नाही, वाशी आणि ऐरोलीचे आपलं नेरुलचे किती वर्ष बंद होते हॉस्पिटल, इमारत तयार असून? तुम्ही नाही, प्रश्न असा आहे का म्हणजे तुम्ही आता जर बिल्डिंग बांधायला घेतली तर तुम्ही प्रोव्हिजन करायला पाहिजे ना नोकर भरतीची. दिलाय मॅडम. नेरूळ आणि ऐरोली अपडेट आहे आता. आता कुठं अपडेट आहे? ऐरोलीला कुठे सुविधा नाही, मॅडम, तुम्ही एक काम करा ना, अपडेट नाही मॅडम, एक काम करा. नेरूळचं काही नाही अपडेट हो सगळं. मॅडम, आता आपण मध्ये सर्व पेशंटसाठी चालू करणार होतो. आपण ऐरोलीमध्ये जे सर्व इतर पेशंट होते त्यांना पण ऍडमिट करायचं सर्व केले मॉडेल होते. आज किती वर्ष त्याला आपण 1 वर्ष 1.5 वर्ष असतं आपण कुठे ऍडमिशन नाही. कुठं आहे? सांगितलेलं आहे प्रोसिजर त्यांची चालू करते. मॅडम, छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया असतात ज्या काही, त्याच्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून एक्स्ट्रा पैसे मागवले जातात. कालच माझ्याकडे एक फोन आला होता, काही प्लेट होती, ती प्लेट वाशी हॉस्पिटलमध्ये एक प्लेट काढायची होती आणि सांगितलं होतं की आमच्याकडे अपुरं साहित्य आहे, की आमच्याकडे ते प्रोडक्ट्स अवेलेबल नाही. माझ्या माहितीने की ऑपरेशन साठीची लागणारी व्यवस्था सगळी असेल. मी सांगतो ना, ऐका ना मॅडम, पैसे आमच्याकडे स्वाक्षरी मोहीम केलेली आहे, लिहून दिलेलं आम्हाला साहित्य बाहेरून आणावं लागतं, फक्त इम्प्लांटचे नाही. मी साहित्यांचं पण बोलतो, ऑपरेशनचे बाहेरून आणायला सांगतात लोक. आपल्याकडे नाही आहेत का सांगा साहित्य? तुम्ही सांगा. साहित्य आमची हीच मागणी आहे. आम्ही काही गोष्टी समजू शकतो मॅडम, काही गोष्टी समजू शकतो आम्ही. जे आहेत ते तुम्हाला आणि सबसिडाइज रेट मध्ये माझ्या माहितीने देतो आपण. बरं, फोर्टिसच्या बाबतीत मॅडम काय करणार ते सांगा तुम्ही. तुम्ही आता बोलत नाही का फोर्टिस एकदा तेच महत्त्वाचा विषय आहे मॅडम. बरोबर आहे. फोर्टिससाठी कायम मागायचं पण मी पण त्यांच्या बसलेली असते. ज्या स्पेशलाइज्ड केस आहे ते आउटसोर्स केलेलं आहे. तेही कोणता दर देतो? सीजीएसटी दर प्रमाणे आपण आउटसोर्स केलंय स्पेशलाइज्ड केस. आपण दर का घेतो? आपल्या सामान्य नवीन जर कर भरतो त्याला पण मोफत दिलं पाहिजे महापालिकेत. तो आता प्रशासनाचा तो ठरवेल तो काही. तेच आम्हाला विनंती आहे की तुम्ही हे मोफत दिलं पाहिजे. ऐरोलीसारख्या हॉस्पिटलमध्ये मॅडम तुम्हाला पण माहिती आहे हे टेस्टला किती पैसे जातात सगळ्यांना माहिती. हे मोफत झालं पाहिजे. मॅडम, ऐरोलीसारख्या हॉस्पिटलमध्ये फक्त तिथे प्रसूती आणि सर्दी खोकल्यावरती तिथे केलं जातं. छोटे मोठे टाके टाकण्यासाठी वाशीला पाठवतात. आपला एखादा पेशंट किंवा आपला एखादा अधिकारी जरी असेल, कर्मचारी असेल, तर इमर्जन्सी हार्ट अटॅक आला किंवा जर आपण तिथे नेला तर आपण
तिथे कार्डिओलॉजी डॉक्टर नसतो, तर आपण काय करतो इमर्जन्सी आपण बाहेर आपण जे किंवा याला पाठवतो, त्यापेक्षा आपण 40चे स्पेशलिस्ट डॉक्टर बोलू शकतो, पण त्याचे चार्जेस आपण काय द्यायचे? मोफत द्यायला पाहिजे ना त्याचे चार्जेस, बरोबर ना? त्याचे चार्जेस 3-3 इमर्जन्सी नाही, इमर्जन्सी आपण कुठले डॉक्टर बोलवतो, आपल्याला बोलवलं तर आपल्याला डॉक्टर नाही, तर आपण 40चे आपण कन्सल्टंट बोलवतो, तर त्या चार्जेस महापालिकेने द्यावे त्याचे. मॅडम आपण काय करणार त्यावेळेला? एमआरआयच्या सुविधाचं काय? एमआरआय करतो मग हे साधं गोष्ट आहे, आम्हाला उत्तर द्यायचं प्रशासकीय मान्यतेची फाईल कधी पाठवली? EDC सरांकडे नाही, कधी पाठवले? प्रशासकीय मान्यतेचं आम्ही निवेदनात 15 दिवसापूर्वी दिलं होतं. अभियांत्रिकी विभागाची लगेच फाईल होते आयुक्तांकडे. मला सांगा, जर मान्य होत नाही मॅडम ऐका ना, हे काढायचे टेंडर काढायचे आउटसोर्स करून द्यायचे. मॅडम मला सांगा, मग झालंय हे सगळं, मग आम्हाला लेखी द्यायचं होतं ना, का झालंय म्हणून कशाला आम्ही चालत आलो असतो एवढं? मग म्हणजे तुम्ही निष्काळजीपणा, तुम्ही आम्हाला असंच समजले म्हणजे प्रशासनाने एवढ्या 26 किलोमीटर चालत आलोय मॅडम आम्ही, सगळं झालेलं आहे तरी पण आपलं म्हणजे या चालत नवी मुंबईच्या नागरिकांना गृहीत पकडतात, बाकी काय? बरं मॅडम, हे दुसरे जे मोठे आजार आहेत आता हॉस्पिटलवर बोलायचंय. हो, आणि किती दिन झाले हे सगळे निवेदन झाले का? एंजिओप्लास्टीचं काय आहे तिकडे? नाही, मग व्हावी ती झालं पाहिजे महापालिकेत आपल्या. त्यानंतर मोठे कुठले शस्त्रक्रिया आहेत ना, त्याही झाल्या पाहिजेत. ऑर्थोच्या होतात मला ऑर्थो होते, ऑफ्थॅल्मो होते, ENT होते, एंजिओग्राफी देखील झाली पाहिजे. सुपर स्पेशालिटी ते कार्डियकच्या कॅन्सर आहे. आपण परवा त्याची चर्चा केली की आपण ॲलोलीसाठी विचार करतो आपण की जसं शिवाजी हॉस्पिटलला कळवायला केले त्या पद्धतीनं त्यातल्या टाकायचं. आमची चर्चा म्हणजे आता हे काय तुम्हाला बोलायचं नाही, आमच्या HOD मीटिंग मध्येच परवा चर्चा झाली की फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जसं कळव्याच्या हॉस्पिटल वगैरे करतो तसं आपल्याकडे सुरू करता येईल का, ही आमची परवा चर्चा झालेली आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही करणार आहोत, कारण ते सत्यसाई हॉस्पिटल वगैरे हे सगळे करतात आणि ते सगळे लोक तयार आहेत. आपल्याला फक्त त्यांना जागा द्यायची, तर त्याबाबत आमचं म्हणजे आता तुमची ही मागणी होती आम्हाला माहिती नव्हतं, पण आमची सुमोटो HOD मीटिंग मध्ये सगळी चर्चा झालेली आहे. पत्र आमची वाचत नाही याचा अर्थ तुम्ही लोक कधीपासून पत्र देतो आपण? पत्रच तुम्ही वाचत नाही याचा तुम्हाला अर्थ. सांगितलं ना की त्याच्यावर ऑलरेडी आपली चर्चा झालेली आहे की फ्री ऑफ कॉस्ट मध्ये किंवा मिनिमल कॉस्ट मध्ये लोकांना एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास हार्टची म्हणजे कार्डिओलॉजीशी रिलेटेड जे आपल्याला करता येईल त्या बाबतीत आमची सकारात्मक चर्चा ऑलरेडी झालेली आहे. पण पालिका आपली सक्षम आहे, अर्थकारणामध्ये पण सक्षम आहे, एक नंबर महापालिका, श्रीमंत महापालिका आहे. बाहेर कशाला घ्यायची? ही चर्चा झाली आहे. पुढे शिक्षण विभागाचा विषय मॅडम एकदम थांबा ना, त्याच्यावर शिक्षण विभागाचा विषय बोला. एक मुद्दे पुढे मला सांगा, शिक्षण अधिकारी कोण आहे तिकडे आहेत का? नाही, आपण राहिलो नाही. शिक्षण अधिकारी वर्ष नाहीत आपल्याला. अकॅडमिक आहेत ना शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त नाही, शिक्षण अधिकारी नावाला उपायुक्त आहे. आहेत ना, शिक्षण अधिकारी आहेत. शिक्षण अधिकारी आहेत पण ते नावाला आहे. एकाच उपायुक्ताला 2-2 चार्ज देऊन ठेवलं, काय बसचे टायर भरणार, काय विद्यार्थ्यांचे पुस्तकं भरणार? मॅडम, आतापर्यंत आपलं वर्ष संपत आलं, आपण महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना अजून ड्रेस नाही दिला, पावसाळा संपला, छत्री नाही दिली, केलीच नाही, खात्यात जमाच नाही केली. आपण घ्यायला सांगितलं साहेबा, अहो मला तुम्ही सांगा, ज्या लोकांनी दिलं त्या पालकांनी तुम्हाला बिल सादर केलं मुख्याध्यापकाकडे, दाखवू मी तुम्हाला माझे व्हॉट्सअपवर. मग त्या मुख्याध्यापकांनी आतापर्यंत आपल्याकडे बिल का नाही पाठवले? ते साहेब असे दाखवतात की आमच्या महानगरपालिकेत लयच कारभार स्वच्छ आहे एकदम. त्यांचा ऍटिट्यूड बघा साहेबाचा, तुमचा साहेब. अहो महानगरपालिकेतील शिक्षण विभाग नाही ऐकून घ्या ना साहेब. अहो आम्ही दिघावरून चालत आलो साहेब, उन्हात आला. मला पर्सनली बोलवलं युनिफॉर्म आणि काय परिस्थिती आता सगळ्यांचं 100% डीबीटी झालंय. माझ्याकडे शिष्टमंडळ आलेले आहे आता काँग्रेसचं सगळं, तर काय मी स्पीकरवर फोन लावते तर त्यांच्याशी बोलून घ्या. काय तुमचं काय केलेलं तुम्ही युनिफॉर्म आणि ह्याच्यासाठी बोला. हा बोला. किती वेळ लागणार? आता शैक्षणिक वर्ष संपत आलं पडोसकर साहेब. आज तारीख आहे 9, मी 20 फेब्रुवारी समजू.
परीक्षा लागून गेली. मॅडम आपलं दुर्दैव आहे की महानगरपालिकेमध्ये एवढा पैसा आहे, आपण सहलीसाठी करोडो खर्च करतो. आणि जे काही पेंडिंग आहे ते पेंडिंग आपण 28 तारीख मॅडम मुद्दा आहे. आता इकडे दिघ्यातले कोण आहेत? दिघ्यातलं कोणी आहे का? नाही दिघ्यातलं आता काय बालाजी नाहीत आता का? मनोज पाटील साहेब आमचे ऍडिशनल सिटी इंजिनियर त्यांची आई एक्सपर्ट आहेत पण अरविंद शिंदे साहेबांकडे चार्ज आहे. तुमचा कमी दाबाने पाणी पुरवठा मध्ये घनसोलीचा खूप प्रश्न येत होता. आता पण आहे ना. आता विषय आहे. त्या पाईपलाईनचं काम पुढे चालू आहे. घ्या ना शिंदे साहेब इकडे. शिंदे साहेब देसाईला बोलवा ना. देसाईला बोलवा ना तुम्ही. शिंदेना कशाला बोलवता? आम्हाला देसाई पाहिजे इथं. काय काय चाललंय ते सर्व. देसाईला बोलवा तरच आम्ही या विषयावर एक तर ते फोन उचलत नाही आमचे. फोन केला तर फोन उचलत नाही. देसाईला बोलवा ना. साहेब आहे. बोला देसाईला. यांना काय माहिती? हे बिचारे आता आले. ते पण मंत्रालयात गेले. नाही शिंदे तुम्ही आता आल्यात हो. देसाईला बोलवा ना. मॅडम आल्यासारखे आम्ही देऊ का शिव्या? चालेल तुम्हाला? आमच्या तोंडातून नका. नाही देसाईला बोलवा ना तुम्ही. पुढे साहेबांकडे इथंच आहे. नाही साहेब वस्तुस्थिती मी सांगतो पाण्याचं. या देसाईने तर वाटोळा केला महानगरपालिकेचा. नाही पाण्याचं साहेब पाणी नाही मिळत. आमच्या भागात पाणी नाही मिळत. हो ताई तुम्ही देसाईला फोन लावा प्लीज. ताई देसाईला फोन लावा. साहेब आहे. त्यांना पाणी द्या. बसा खाली. एक मोबाईल पाणी द्या. आंबटची विसी चालू आहे पेज. ही पण विसी सोडून चालली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची विसी चालू आहे. अमृत पेजची विसी चालू आहे. 2 मिनिटं काढली. सगळ्यांना संधी देणार आहे. खबर बोलायला म्हणजे मी असं नाही. सगळ्यांना संधी देणार आहे. आपलं ते तुरुभे आणि घणसोली आणि बऱ्याच ठिकाणी जो पाण्याचा प्रॉब्लेम ते काही पाईपलाईन तुम्हाला माहिती डिस्टर्ब करते तुमच्या अमृत पेयजलचा पण त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणजे कधीपर्यंत बर अच्छा म्हणजे आपल्याला 15 MLD पाणी एमआयडीसी कमी देते सध्या. ती जी डीसीएम साहेबांकडे परवा मीटिंग झाली तुमची बरोबर. आता किती मिनिट विचारा. 65 MLD येते. हां बारवी मधून भेटतात. बुधवारी पुन्हा मीटिंग आणि बारवेडा आणि मोरबेचं किती आपलं आहे त्याचा काय आता सिडको पण 10 MLD देणार आहे. त्या परवाच्या मीटिंगमध्ये ते ठरलेलं आहे. ते 25 MLD आपल्याला आणि आपला शॉर्टफॉल किती MLDचा आहे? 10 MLD एक्स्ट्रा मिळालं तर आपल्याला काही अडचण राहणार नाही. आपला शॉर्टफॉल 15 MLDचा आहे. ठीक आहे म्हणजे तुमचं बुधवारी जेव्हा परत एकदा माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक आहे तेव्हा हा विषय रिझॉल्व्ह होऊन जाईल. आणि जे कुठले घनसोलीचे पाईपलाईन्स वगैरे तुमचे जे चेंज करायचं होतं तर ते काम कधीपर्यंत संपेल? अच्छा पण तरी कधीपर्यंत ते काम संपेल? हो 15 दिवसात तुमचं घनसोली इंटरनल चेंजेस काम संपेल. हा ठीक आहे चालेल. ताई शिंदे ऐका ना थांबा ना, मी सांगते आता ना. एक मिनिट मी काय बोलणं झालं ते मी ऐकू द्या. कारण बुधवारी हा पाण्याच्याच प्रश्नाच्या संदर्भात एमआयडीसी सिडको आणि आपली मीटिंग माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे होती. त्यावेळी असं होतं की एमआयडीसी ने आपल्याला 80 MLD पाणी देणं अपेक्षित असताना एमआयडीसी आपल्याला 65 MLD पाणी देतं. 15 MLD पाणी कमी होतं आणि आपल्याला 15 MLD शॉर्टफॉल आहे पण तरी आपण सिडकोकडे 10 MLD एक्स्ट्रा मागणी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला 25 MLD पाणी होणार आणि तो अंतिम आता बैठक बुधवारी त्यांनी ठेवलेली आहे. त्या सूचना दिल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की 15 तारखेनंतर हा सगळा पाणी पुरवठा सुरळीत होईल. 15 MLD ची अपेक्षा असताना आपल्याला 25 MLD पाणी मिळणार आहे. आणि तुमचे घनसोलीतले जे इंटरनल पाईपलाईन जे खराब झाले होते ते चेंजेसचं काम जे चालू आहे ते 15 ते 20 दिवसामध्ये संपून जाईल. आता तुम्ही घनसोली शिंदे अमृत योजनेचं कुठं काम चालू आहे? घनसोलीला मला दाखवते. अमृत योजनेचं असं नाही मी बोललेलं आहे. नाही 2 मिनिटं ताई देसाई खोटं बोलतोय. मी चॅलेंज करतोय तुम्हाला. तुमचं बघा पाण्याचा ऐका जरा पाण्याचा प्रश्न ऐका जरा सॉल्व नाही होत. तुम्ही म्हणता ना अमृत योजनेमधून काम कधी काम अमृत योजनेचं काम मी बोललेलं नाही नाही ऐका जरा घनसोली विभागामध्ये मी अमृत योजनेचं काम 2 मिनिटं ऐका जरा. जो 2 तुमचा मिनिटं प्रॉब्लेम ऐका आहे तो ताई 2 मिनिटं ऐका.
घनसोलीच्या संदर्भामध्ये वारंवार आयुक्तांकडे देसाईकडे मी मागणी केली आहे, मनोज होती. पाटील जरा 2 साहेब मिनिटं ऐका ना. आहेत. मनोज पाटील आता झालं हो. मनोज पाटील देसाई खोटारडा किती आहे तुम्हाला मी सांगतो. तर प्रत्येक आता मी आमच्या वार्डात नाही ताई 2 मिनिटं ऐका ना ताई. आम्हाला ज्यांनी माणूस जो बोलतो ना ताई 1 मिनिट ऐका. नाही आम्ही काय गजानन काळेसारखे शिवी नाही देत. ऐका ताई, तुमचं आम्ही रिस्पेक्ट करतो. मी अजूनही सांगतो, मी तुम्हाला सांगतो का अमृत योजनेच्या संदर्भामध्ये आमच्या राबाड्याची टाकी, तलोली नाक्याची टाकी ज्या जुन्या आहेत ज्या 1901 मध्ये बनवलेल्या, त्या सगळ्या अमृत योजनेमध्ये, पाईपलाईन योजनेमध्ये 32 कोटीचं काम हे ऐकून देसाईचं थकलो. वर्षभर झालं, वर्ष झालं कुठं काम टेंडर निघाले. अरविंद शिंदेनी सांगावं, चॅलेंज करून सांगतो मी. चला, जर अमृत योजनेमधून ते काम आम्हाला आश्वासन दिलं तर अमृत योजनेमधून आम्ही काम घेऊ म्हणून, कुठं काय झालेलं आहे काम? प्रत्येक वेळेला खोटारडे बोल. आहो मला विचारा ना तुम्ही शिंदे, माझ्याशी तुम्ही खोटं बोलता. मला कणा माहिती आहे महापालिकेत काय चालले ना काय नाही, कोण किती पाण्यामध्ये येतो. तुम्ही आता जुने आहात, तुम्ही स्थानिक आहे तिथले, तुम्हाला माहित असणारच. हे मटेरियल घेतलंय, बाहेरून घेतलेलं आहे, त्याचं बिल पण आहे. बिल आकारले जातात, सॉफ्ट रोल वगैरे आहे ऑपरेशनच्या बिल. मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. मागे पण ही तक्रार आली होती, सॉफ्ट रोल वगैरे नाहीये. म्हणजे हे मी त्यावेळी तुम्ही साहेब इकडे होता, मी आपले तुमचे तिथले आरएम होते, त्यांना मी रात्री 11:30 वाजता फोन केला होता. मला 1-2 कार्यकर्त्यांचे फोन आले होते आणि तुम्हाला माहिती की मला रात्री जरी फोन आला तरी मी ते रात्री तो इश्यू रिझॉल्व्ह करते. असं सॉफ्ट रोल वगैरे हे गोष्टी बाहेरून नाही घ्यायला पाहिजे. जे आपल्या गोष्टी तुम्ही सगळे बघतात ना, माझं म्हणणं की इमर्जन्सी मधलं आपलं जे काम आहे, आपण ज्या गोष्टी पुरवल्या पाहिजे त्या आपण पुरवायलाच पाहिजे. मसाज साहेब बरोबर आहे, तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्या सूचना द्या, तुमच्या लेवलवरची बैठक आणि त्याची मिनिट साहेबांना द्यायची. म्हणजे इतकं कुठं की बाबा इम्प्लांट्स त्यांनी काही तशी आपल्याला हे नाही केली की त्यांना माहिती की ज्या गोष्टी इम्प्लांट्स बाहेरून सबसिडाइज रेटमध्ये घ्यायचे ते तयार आहे. पण तुम्ही जर सॉफ्टवेअर सांगितले, मागे सलाईन सांगितले आणि कुठे आयव्ही सेट वगैरे सांगितले, दॅट इज व्हेरी रॉंग. जे आपल्या लोकांचं चुकतं ते चुकतं, जे त्यांचं चुकतं ते आपण मान्य करते किंवा अवस्था त्यांच्या कुठल्या आहेत, पण ज्या गोष्टी आपल्या कर्तव्यात आहेत त्या व्हायलाच पाहिजे. हे सॉफ्टवेअरचे तुम्ही सरळ सांगता, लिहून देता वगैरे, त्या सूचना द्या ना व्यवस्थित. साहेब तुम्ही काम केले तिथे डॉक्टर साहेब. मॅडम आता 25 MLD तुम्ही सांगितलं. मी 15 साला निवडून आली तेव्हा नौकती होती मी, आणि त्याच वेळेला मी 2 महिन्यात ती पाण्याची लक्षवेधी घेतली. तेव्हापासून मला ते आश्वासन दिलं जाते पाण्याबद्दल, ते अद्यापर्यंत सुधारलं नाहीये. का तर आपल्याकडे नियोजन नाही. ते नियोजन पहिला सुरुवात तुम्ही नियोजन पहिला तुम्ही कराल ना तेव्हा ते होईल. स्वच्छ भारत पण खोटं पारितोषिक आहे. पुढच्या वर्षी कसं मिळतं ना महापालिकेला, जनता आम्हाला आम्ही बघतो. अहो तुम्ही ग्रामीण भागात झोपडपट्टी भागामध्ये चला, तुम्ही काय यांना जे इन्स्पेक्शन वाले येतात त्यांना वाशी सेक्टर 17 आता पाण्याचं तुम्ही सांगा. जरा जाऊ दे पाण्याचा विषय. पाण्याचा आता टोटल पाणी किती येते मला शहरामध्ये सांगा. टोटल पाणी मोर्बे MIDC टोटल पाणी रोजचं किती येते आपल्याला शिंदे सांगा. 460 पण इन्क्लुडिंग MIDC शहराचं किती आहे बोलण्याचं? आपलं 450 ची कॅपॅसिटी आहे. त्यातला आपण सिडकोला देतो. सिडकोला किती देतो? एक मिनिट, सिडकोला किती देतो आपण? 450 ची आपली मोर्बेची कॅपॅसिटी 45 म्हणजे 400 तुमचं राहिलं असं आपण धरूयात आणि आपली 460 ची आहे. मग आता MIDC आपल्याला 80 च्या ऐवजी 65 देते, म्हणजे मग तुमची कॅपॅसिटी 480 म्हणजे आपल्याला 465 येते. म्हणजे 15 MLD आपला शॉर्टफॉल की जो आपल्याला MIDC कडून मिळणार आणि 10 MLD आपल्याला सिडको अजून देणार. आता जर आता तुम्ही ऐका जनरल अधिकारी ऐका जरा 2 मिनिटं ऐका ना. आपल्या शहराची लोकसंख्या किती आहे? आता काय जनरल आपली झाली 25 नाही, कमी आहे. 18 ते 20 च्या मध्ये. आता हे बाहेरचे पण असतात ना, म्हणजे जॉब आपण मानशी दर 200 लिटर आपण पकडतो तरी आपल्याला पाणी पुरवलं पाहिजे ना. याचा अर्थ लिकेज आहे कुठेतरी. 200 लिटर पाणी मानशी आपण आहे. पॉप्युलेशन 20 लाख पकडला शहराचा. 20 लाख आहे आता आपली 20 लाख पकडला ना. फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे. नाही आपलं आहे बघा, आपल्या त्याच्या म्हणजे साधारण 14 लाखाच्या आसपास आपली 2011च्या ह्याच्यानुसार होती. आता तुम्ही बघा की पुढे 13-14 वर्ष झालेली आहेत. 13-14 वर्षामध्ये कमीत कमी 8-10 लाख जरी वाढले तरी आपली 21-22 लाख पॉप्युलेशन 3-4 लाख तर नक्की असणार आहे. सगळं म्हणजे 25 लाख आणि
200 शिंदे 200 बरोबर ना एका मागच्या लिटरला बरोबर ना चुकलं जर पकडलं आणि 25 तरी 500 झालं. 200 जरी पकडलं तरी नाही एवढं पाणी 500 अजूनही तुम्हाला नंतर लिकेज शोधा तुम्हाला 200 रेकॉर्डर आहे. एखादा 150 पण वापरतो, एखादा 400 पण वापरतो. ॲव्हरेज 200 मध्ये होत नाही ताई. आपल्या म्हणण्यानुसार 500 समजा आपली आबादी 21 लाख आपल्या म्हणण्यानुसार आबादी 21 लाख झाली आपण आणि शेतीच्या म्हणण्यानुसार 420 झाली आपली खपत. 460 तुमच्याकडे आहे. पाणी गेलं कुठे? फ्लोटिंग तरी धरलं नाही. फ्लोटिंगचा म्हणून खाली पिण्याचा असतो, अंघोळीचा नसतो. 200 गार्डन आहे, त्यानंतर आपल्या इंडस्ट्री आहे. पण 200 नाही लागत ना. नाही पाणी गार्डनला आपण हे असतो STP वापरतो आपण. सगळ्यांना नाही आता सुरुवात केली. आता सुरुवात केली. नियोजनच महत्वाचं आहे. नियोजन करा बघा पाणी पुरते करणं. शिंदे साहेब करा नियोजन. मी चॅलेंज देते तुम्हाला. खालचा कॉलम तुम्ही वाचा. पाणी किती शहराला गेला जातो ना त्याचं पूर्ण जर डिटेल आहे ना आपल्याला STP ला किती पाणी जातो त्याच्यावर असतं. आम्हाला माहिती दिली नाही बघा. ते माहिती अशी काय दिली हो? का दिली नाही सांगा. नाही पडगणी अशी माहिती दिली. पत्रकारांना विनंती आहे की मी पारवी व कोरबे धरणामधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या STP प्लॅनसाठी दर दिवशी होणाऱ्या MLD पाणी पुरवठ्याची माहिती मिळण्याबाबत. तर त्यांनी दिले की सदर्भ पाणी पुरवठ्याशी संबंधित आहे, इंजिनिअरिंगशी संबंधित आहे ना. द्यायला सांगा त्याला. हे पत्र कधीच आहे मॅडम? द्यायला होतं एक बार ह्याच संदर्भात द्यायला होतं ना. म्हणजे ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला लगेच सांगते की लक्षवेधी देखील घेतली होती या संदर्भात. पाणी किती पुढे पुरवठा सांगितलं केला. ज्या गोष्टी आता मला सगळे विषय आहे आमच्या ठीक आहे मॅडम. आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही काय काय कारवाई करणार आहात त्याच्या संदर्भात आम्हाला पत्र पाहिजे महानगरपालिकेचं. कारण आम्ही निवेदन मग देणार. नाही आम्ही तुम्ही आम्हाला लेखी पाहिजे. आता कसं आहे ही आपली चर्चा नेहमी पॉइंट्स दिलेत. पण ह्याच्यामध्ये हे मोबाईल आता लोक अजून थांबलेले आहेत मॅडम. लोकांना आम्ही काय सांगणार सांगा तुम्ही. सगळी चर्चा झाली. तुमच्या निवेदन सोडून पण तुमचे बाकीचे जे प्रश्न होते त्या सगळ्या 2 दिवसांनी बोलायचं. सोमवारची वेळ घेतो. लेखीला सोमवार येणार असता. सोमवारी मिळालं पाहिजे आम्हाला. ऐक नाही हे नाही तिकडे गेलं तसं नाही मॅडम. अच्छा एक मिनिट 1-2 विषय सांगतो मी मॅडम. 1-2 विषय असा आहे की नंबर 1 एखाद माहिती कोणी मागितली. उदाहरणार्थ सांगतो मी. सोबेस्ट कंपनीची माहिती मागितली होती की सिव्हिल कॉन्ट्रॅक्टसाठी पात्र कसे झाले. उत्तर दिला खाजगी माहिती देऊ शकत नाही. म्हणजे शासनाचे कामे घेता तुम्ही तुमच्या बायोटा देता खाजगी कसं काय झाला मिळतं आम्हाला. दुसरा काही लोकांना तुम्ही टेंडर नाही काढता. एक्सटेंड. तिसरी गोष्ट जी मॅडम की एखाद्या नगरसेवकाच्या वार्डामध्ये एलिजिबिलिटी टेंडर जर भरला मग आपले अधिकारी म्हणतात नगरसेवक जाऊन भेटा. मॅडम चुकीचं आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर पार्टी आणि त्यांच्या लोकांचं वर्चस्व आहे हा तुटला पाहिजे. नाहीतर मला कोर्टात जावं लागेल. बरेच वेळी मी कंप्लेंट केली. ऐकतात साहेब याच्या जोड बसा त्याजवळ बसा. आमचं काम नाही. उदाहरण सांगतो. बाबासाहेब गायकवाडच्या वार्डामध्ये टेंडर मिळाला. थांबा बाबासाहेब गायकवाड माझी नगरसेवक आहे. मेडिकल माझे नगरसेवक आहे. याच्या माणसाने टेंडर भरला. त्याला अधिकारी काय म्हणतात मेडिकलला जाऊन भेटा बसून मिटवा. मेरिटचा अर्थ काय. मेरिट मध्ये टेंडर लागला म्हणजे आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सांगता ते भाजपच्या बाजूने जाऊ बसा. हे पालिकेचं काम नाही. हे पण माझे नगरसेवक आहे. दुसरा विशेष आहे की आता काही टेंडर आपण असेच काढतात आणि नंतर त्यांना तुम्ही बिल बनवतात. आमच्याकडे माहिती आहे आज कसे विषय आमचे मोर्चाचे विषय होते. एक दिवशी तो सोमवारी यांना जो काय नवी मुंबई काँग्रेसतर्फे मी आपलं निवेदन करतो की अनिकेत म्हात्रेचे जेवढे विषय आहेत मार्गी लागण्याकरिता आपण काय काय करू शकतात. सोमवारी आम्हाला तुम्ही वेळ द्या आणि ऐकता सोबत जो विषय सोडू शकत नाही कसे सोडत आहेत त्यासाठी आमची एक मीटिंग लावा. आणि बरोबर शुक्रवार आहे आज. तुम्ही कधीपर्यंत लेखी द्याल आम्हाला जे जे करू शकता ते प्रॅक्टिकली बघा मॅडम. हे आरोग्य सांगा मूलभूत प्रश्न आहे. सकाळी साहेब येतील. आम्ही साहेबांना सगळं पुटअप करतो. संध्याकाळपर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो की मंगळवारी सकाळी मंगळवारी चालेल. पण आम्हाला लेखी आणि 7 दिवस घ्या.
हरकत नाही. आता कसं समजा बघा मॅडम, 40चा प्रश्न आहे, सगळे विषय 7 दिवस घ्या, 7 दिवस घ्या, हरकत नाही. पण हे प्रश्न सुटले पाहिजे, तर पुन्हा मी चालत आहे. 7 दिवसाचा एवढी लोक आलेली आहेत, आम्हाला उत्तर द्यायचं आहे. आता फक्त मला एकच आपल्याला विनंती अशी राहील की मी तर हे सगळे मुद्दे घेऊन घेतलेलेच आहेत. आता हे तुमचे सगळ्यांचे प्रश्न आहेतच, तर तुमचं पॉइंट वाईज जर मला अजून एक दिलं ना तर मला उत्तर द्यायला अजून बरं पडेल. आता निवेदन तुम्हाला पॉइंट वाईजच आहे. नाही, तुम्ही हे बघा, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे आमच्याकडे हे निवेदन आहे, हे वेगळं आहे, पॉइंट मॅडम ते कौशल साहेबांनी ते प्रश्न मांडला होता ना, आपले अधिकारी दुसऱ्याला सांगतात टेंट भरू नका, काय करू नका, ओपन करायचं का नाही करायचं, हे घ्या ना. हे पण घ्या, का माहिती मॅडम, त्याच्यात 2 टेंडरसाठी मलाही अनुभव आलेला आहे. दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी टेंडर भरला तो पास होतो, आमच्या लोकांनी भरला तर फाईल क्रॅश झाली, दिसत नाही. तुम्हाला एक कॉपी प्रॅक्टिकल दिली होती आणि ऑनलाईन केला होता. नाही आम्ही प्रॅक्टिकल बघत नाही. मॅडम बघा, जर कोर्टात मुद्दा केला ना तर कारवाई होऊ शकतात मोठी. अशा नसतो. जर तुमच्या कम्प्युटर दोष आहे ते कोर्टात होणार नाही. त्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवा की जे चुकीची पद्धती पाडतात ना ज्यांना टेंडर द्यायची नाही ट्रान्सपरन्सी. आणि दुसरा कुठेच नाही यांचा जो विषय जो आहे ना, ऑनलाईनचे टेंडर काही गायब होतात आपल्याकडे. सकाळी हे आयुक्तांनी पुरावे दिलेले आहेत, 4 पुरावे दिले आयुक्तांकडे या वर्षभरामध्ये. 11 वाजता 11:15 तुम्हाला ऑनलाईनला टेंडर दिसतोय आणि 1 वाजता गायब. ऑनलाईनचे टेंडर सर गायब नाही. माझ्या बाबतीत जिमचं टेंडर लागलं होतं, माझ्या बाबतीत जिमचं टेंडर लागलेलं लीगल डिस्कस करून माझं जिमचं टेंडर ज्यांचं होतं त्यांना कंटिन्यू केलं. मी अजूनही माझे एकही पेपर रिटर्न घेतलेला नाही. परत मी घनकचऱ्यासाठी भरलं, मॅडमकडे पण मी आली, घनकचऱ्यासाठी पण मी आली. 6 महिने कंटिन्यू फॉलोअप घेतला राजळेंकडे, मला दिलं नाही घनकचऱ्याचं पण. आणि मी स्वतः मशीन टाकत होती, मी स्वतः खर्चाने माझ्या एनजीओच्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठलेही पैसे तुमच्याकडून नको असताना आम्हाला दिलं नाही. फक्त पॉलिटिकली की तुम्ही यांना भेटा त्यांना भेटा. विटनेस आहे पुन्हा स्वतः आम्ही सगळे आलो. या महानगरपालिकेची न्यायालय चौकशी नाही लावली ना तर बोला आम्ही काँग्रेसकडून. मॅडम आता एवढा अंधाधुंदी महापालिकेत आहे ना, अहो एकटे मोडायला लागतात तर तुमच्या निवेदनावर बोलते. एकटे मोडायला लागतात तर दुर्भाग्य नाही का? शहरातल्या नागरिकांच्या वतीने जर उद्या कोविड सारखी परिस्थिती झाली तर आरोग्य व्यवस्था सक्षम झाली पाहिजे, एवढंच आमचं उद्दिष्ट आहे. कारण जो बघा प्रत्येकाच्या घरातला कोण तुमच्या माझ्या सर्वांच्या आणि विनंती आहे डॉक्टर साहेब, तुम्ही इकडे बसलेला तुमच्याही घरातल्या एखाद्या दुर्दैवाने फोन गेला असेल, माझ्याही गेलेले आहेत, तर पुन्हा नाही झालं पाहिजे असं काही. हीच आमची अपेक्षा आहे. आणि तुम्ही आरोग्य सेवेसाठी गेलेला आहे आमचा तोच राग आहे. जर हे सक्षम असतं तर एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सक्षम असतं तर ही वेळ नसते. व्हावं हीच आमची अपेक्षा आणि 7 दिवसात याच्यावर तुम्ही तोडगा काढाल, आम्हाला लेखी स्वरूपात द्याल अशी अपेक्षा आम्ही योग भविष्यामध्ये तुमच्याकडे या संदर्भात काय असेल हॉस्पिटलवरच बोलायचं होती तेव्हा मी भाजपमध्ये प्रस्ताव मांडला की जो क्रायटेरिया तुमचा जो महानगरपालिकेचा जो फोर्टेज बरोबर झालेला आहे त्याच्यामध्ये जे 15 बेड्स, त्याचा तेव्हा ठराव मांडला होता की ते 15 जे बेड्स आहेत ते वाढवून घ्या. कारण ते जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुमचा जो कोटा आहे 800 बेड्सचा तो पूर्ण होणार नाही. दुसरी गोष्ट मॅडम, ह्याच्यामध्ये हा भेदभाव होतो की ठीक आहे जेव्हा कॉर्पोरेटर फोन करतो किंवा कोणती सन्मानित व्यक्ती करते तेव्हाच हे लोक धडपड करतात तिथे पेशंटला पाठवायला, पण स्वतःहून कधीच त्यांना कॉपरेट करत नाही की बाबा ही केस क्रिटिकल आहे, सिरियस आहे. तर स्वतःहून त्यांनी किती प्रयत्न केले फोर्टिसला पाठवायचे. जर स्वतःहून कितीतरी पेशंट दिवसाला किंवा हप्त्याला जर सिव्हिल हॉस्पिटलला जाते, मुंबईला पाठवतात, इतर प्रायव्हेट हॉस्पिटल, तर त्यांनी कोटा भरायला नको. त्यांना माहिती आहे की आता कोलॅप्स होणार आहे, मग ते भरण्याची जबाबदारी कोणाची आहे. आणि किती वर्ष ते ह्याच गोष्टीवर किती वर्ष ते काम करत आहेत. 2 वर्ष मॅडम मी हेल्थ कमिटीवर काम केलं आणि 2 वर्ष माझा पाठपुरावा तेव्हाही होता आणि आताही आहे. तर त्याच्यावरती काय त्यांनी आतापर्यंत निर्णय घेतलेला त्याचा जरा मला
उत्तर द्यावं. मॅडम 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 एक मिनिट दादा हे पूर्ण होऊ दे. 2 मिनिट. आणि दुसरी गोष्ट प्रेग्नेंट वुमेन्स जे असतात ते आपले जे MCH सेंटर आहे तिथे जर प्रेग्नेंट वुमेनला जर कोणता इश्यू असतो तर ते सरळ लिहून देतात की तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला जा, कारण आमच्याकडे ही सुविधा नाही. मग त्या मॅडम पण त्या पेशंटला का आपण रिकमेंड करत नाही फोर्टीज मध्ये? जर NICU नाहीये अवेलेबल नाहीये, मग NICU जर लागतो मग तेव्हा पण आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवतो, तेव्हा का नाही रिकमेंड करत फोर्टीज मध्ये? जेजेला पाठवतात. तर मॅडम सुविधा आहे ना, कोलॅप्स करण्यापेक्षा ते युटिलाइज का नाही होत हा मुख्य प्रश्न आहे. कित्येक वर्ष आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय, आम्हाला सांगायची पण गरज नाही मॅडम, ही इज कॅपेबल मोर देन अस, बट स्टील आम्हाला अजून किती वर्ष ह्याचा पाठपुरावा करायचा, ह्याचं उत्तर त्यांनी द्यायचं. आणि मॅडम साहित्य जे सांगतात आता, जे मी मागे पण सांग मल्टिपल फ्रॅक्चर असेल ना तर हे लोक त्या मल्टिपल फ्रॅक्चरला जर तुम्ही 40sला तरी आमच्या सांगण्यावरच पाठवतात, स्वतःहून कधीच पाठवलं नाही, स्वतःहून इकडे तिकडे पाठवतोच विषय. पण जेव्हा सिंगल फ्रॅक्चर असतो मॅडम तेव्हा पेशंटला सरसकट 20-15 पेशंट होईपर्यंत त्यांच्यावर ऑपरेशन होत नाही. 20 ते 25 दिवस तिथेच असतात पेशंट, किंवा त्यांना सरळ सांगतात तुम्ही प्रायव्हेटला जा, तुम्ही दुसरीकडे जा, किंवा तुम्ही सायनला जा, तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा. तर या सगळ्या गोष्टी मॅडम इम्पॉर्टंट आहेत ना, या सगळ्या होतात आणि ह्याचे पुरावे तुम्हाला मी मॅडम आज किंवा उद्या तुम्ही सांगा. सलाईनचे स्टँड नाहीयेत मॅडम, सलाईनचे स्टँड नाहीये, साहित्य लांबची गोष्ट. असे फोटोज मी तुम्हाला आता व्हिडिओज दाखवू शकते की सलाईनचे स्टँड पण या पेशंटचा काढून त्या पेशंटला लावतात, जोपर्यंत ह्याचा होत नाही तोपर्यंत थांबून ठेवतात. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रेग्नंट वुमेन्सला पण ती सर्व्हिस मॅडम त्या क्रायटेरिया मधल्या 800 बेड मध्ये त्यांना पण प्रोव्हिजन दिलं पाहिजे मॅडम. हे सगळ्या गोष्टी अंधारात ठेवल्या आहेत आतापर्यंत. आणि एज्युकेशनचं मॅडम मला बोलायचं तर साहित्य आणि युनिफॉर्मचे पैसे तुम्ही बोलता पॅरेंट्सना टाकतात, पण युनिफॉर्म अवेलेबल कुठे आहेत? मार्केटमध्ये युनिफॉर्म अवेलेबलच नाही. साहित्य 3 वर्ष दिलेलं नाही. तुम्ही आता त्याचं उदाहरण ऍज अ पॅरेंट आता इथे नाहीयेत, पण माझ्या माहितीनुसार आपले पत्रकार सुदीप घोलाप आहेत, त्यांची मुलगी आहे, त्यांना ऍज अ पॅरेंट तुम्ही समोर विचारू शकता. अवेलेबल नाही मॅडम मार्केटमध्ये आणि माझ्या आता काय आपली महानगरपालिका जेव्हा सजते तेव्हा बघायला किती लोक असतात, किती सिक्युरिटी लावावी लागते, पण जर एज्युकेशनवर अंधार का? मग एज्युकेशनला पैसे का नाही पुरवत आपण तिथे? मॅडम एखादे तुम्ही बघा, लहान मुलं मी भेदभाव करत नाही, स्टुडंट हा स्टुडंट असतो, मुलगी असू दे मुलगा असू दे, टॉयलेट्स क्लीन नाहीये, त्यांना अजूनपर्यंत इंटरनेट सुविधा नाहीये, कम्प्युटर एज्युकेशन दिला जात नाही, त्याच्यासाठी त्यांच्याकडे शिक्षक नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी 2024 मध्ये पण हीच परिस्थिती. आपण काही खेड्यामध्ये राहतो का? तर या सगळ्या गोष्टी, फूड क्वालिटी फूड नाहीये त्यांना, तर या सगळ्या गोष्टी मॅडम, त्यांना ऍक्टिव्हिटी नाहीये, त्यांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये, पालिकेच्या स्कूलला ग्राउंड नाहीये. CBSE बोर्ड एका प्रभागामध्ये करतात, दुसऱ्यावर अन्याय. आणि मॅडम आजपर्यंत शिक्षक नाहीयेत. आणि आजपर्यंत मॅडम तलावचे सुशोभीकरण झालं नाही, तिथे पण भेदभाव सुरू आहे. तुम्ही सिटी इंजिनियर विचार, एक तलाव डेव्हलप करतात तर बाकीचे 2-4 सोडून देतात, प्रोव्हिजन नाही म्हणून सांगतात. मॅडम फंड पूर्ण कोलॅप्स करतात. जी अवेलेबिलिटी आहे ना तुमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला तरतूद दिलेली आहे प्रत्येक गोष्टीच्या डेव्हलपमेंटसाठी. तलाव विजन नाही, नाला विजन नाही, कसलाच विजन नाही, फक्त डेकोरेशन विजन आहे. रस्ते चालायलाच रस्ते, फुटपाथ तुम्ही बघा, तुम्हाला मी पिक्चर्स देईन मॅडम, ते डिस्टर्ब आहेत, खड्डे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही लाइटिंग चांगली करता, तर ह्या सगळ्या बेसिक नीड्स तुम्ही जर सिटीजन्सला देऊ नाही शकत तर आज मॅडम तुमच्यासमोर काय बोलायचं हेच प्रश्न आहे. निवेदनला व्हॅल्यू नाहीये मॅडम, सही करून फेकून देतात कचऱ्याच्या डब्यामध्ये. मॅडम आम्हाला उत्तरच येत नाही. मॅडम उत्तर द्यायला पाहिजे ना. आपल्या समक्ष सांगतोय मी, मला सांगा, एक मिनिट मला सांगा मॅडम. ऐका मॅडम, मी याच्यामध्ये त्याचं नमूद नाही केलं, पण या पत्रामध्ये ते नमूद आहे. आता मागी गणेश उत्सव येतोय, ठीक आहे, 13 आणि 14 तारखेला. आम्ही या पत्रामध्ये नमूद केलं होतं का तलावावर विसर्जनाची नाही करत आपण गणेश चतुर्थीला करतो, पण आपण मागी गणेश उत्सवला नाही करत. आयुक्त साहेब म्हटले होते का मी याच्यावर काहीतरी तोडगा काढतो करतो, म्हणून याच्यात आम्ही ती मागणी नाही केली.
पण अजूनपर्यंत त्याच्यावर काय ऍक्शन नाही घेतलं. मॅडम की हे जो फ्लायओव्हर आहे मॅडम आणि तिकडे या फ्लायओव्हरच्या मागे 3 ते 4 गावं आहेत मॅडम आणि इतके एवढे सेक्टर्स आहेत तर पूर्ण जो बेलापूरचा प्रभाग आहे तो त्या या ब्रिजच्या पलीकडे राहतो. पण मॅडम जास्त त्याचं नुकसान बेलापूर, दिवाळे, फणसपाडा आणि शाबास ह्या लोकल सिटीजन्सना होतो कारण त्यांची जी बस NMTची जी बस सुविधा आहे ती ह्या बाजूला आहे, ब्रिजच्या ह्या बाजूला. क्रॉसिंग मध्ये ऍक्सिडेंट होतात आणि सिव्हिअर ऍक्सिडेंट्स होतात. आरोग्य विभाग आणि एज्युकेशन विभाग त्याचे अतिरिक्त आयुक्त आहेत समोर, मग त्यांच्याकडे पण तो विषय गेलेला आहे. त्यामुळे मसाळ साहेब आपण विशेष काळजी घ्या. मी घेऊन आलो. या बघा इकडे बघा मॅडम इथे बघा. मॅडम इथे अरे मोबाईल पाठी घे ना. कुठे जाते डोले मॅडम? शेवटी मॅडमचा एक प्रश्न राहिला. आपल्या पालिकेत ऑपरेशन होऊ शकलं. टाइम दिला तुम्ही बघा मॅडम माझ्याजवळ पालिकेत होऊ शकतं. ठीक आहे शेवटी मॅडमचा प्रश्न राहिला. हो चला खाली बाईट खाली बाईट खाली. किती ओरडलाय पाणी येऊन टेकेपर्यंत मीटिंग आता 2 विषय चालू आता बसणार करतो तुम्हाला. फोन करतो. हा चालेल.